हॅलो, हा रमेशराव. अर्जुन भाऊ कोतकर साहेब बोलता ना? हो रमेश भाऊ ऐका बरं भाऊ, विषय असा आहे भाऊ की आमची फार इच्छा आहे बरं का शिंदे गटाला मतदान करायची. हो. पण मग आम्ही एका अटीवर शिंदे गटाला आम्ही मतदान करू. काय माहिती का, आमच्या शहरामध्ये ना जे हरिभाऊ बागडे महामहिम राजस्थानचे ते भाऊ शहरात येतात बरं का. त्यांचा प्रोटोकॉल इतका मोठा आहे भाऊ. प्रत्येक पोलीस सगळ्या रोडवर पोलीस, शहरामध्ये मर्डर होणारे सगळ्या गोष्टी. अरे पण बघा बघा ना तुम्ही, आपल्या मातीशी नातं ठेवतो माणूस, किती महत्वाची गोष्ट आहे. अरे भाऊ म्हणजे काय आपलेच माणसं आहेत ना. अरे पण त्यांचे भाऊ ते फार मोठे, ते आमदार नाही राहिले आता. ते कसं माहिती का भाऊ, पण तरी बघा इतके मोठे झाले तरी ते आपल्या मातीशी नातं ठेवतात. अरे पण ऐका ना भाऊ, ते ऐका ना, ते बड्डेला इथं, कोण बड्डेला इथं, घर भरलेलं इथं, एखाद्या ते असं त्यांच्याबद्दल वाईट नाही बोलत. कुत्री जनली तरी ते इथं, काही झाले तरी इथं. अरे नाही पण ते सामान्यचा माणूस आहे नेता. अरे पण भाऊ तिकडे जा ना भाऊ. आता ते तिने राजस्थान बघायला पाहिजे ना भाऊ. आपली पण शाखा पाहिजे ना राजस्थानला मोठी मराठी माणसाची. ते पण बघतात ना, ते असं कसं होईल. बघा भाऊ, तुम्हाला आमदार म्हणून मी फोन नाही केलं. ऐका ना, तुम्ही मराठवाड्याचे नेते म्हणून तुम्हाला फोन करतो. अगर तुम्हाला बोला ना. नाही 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 हरकत नाही. पण मी नानाशी बोलून या विषयावर. पण तुम्हाला सांगू काय, माणूस म्हणून खूप गुड आहे यार, चांगला गोड असतं म्हणजे काय भाऊ, जीव घ्यायचं का मग? शुगर होऊन जायची का पब्लिकला भाऊ? ट्रॅफिक मध्ये अँब्युलन्स अटकून जाता भाऊ, लोक मरू लागले. ट्रॅफिक पोलिसांवर इतका तणाव येतो भाऊ यांच्यामुळं. माझं काय म्हणणं आहे, त्यांनी 2-3 महिने यायला पाहिजे भाऊ. जर आठवड्याला इथंच ना भाऊ ते. आपल्या मातीशी नातं सांगतात ते येऊन, तर ही चांगली गोष्ट आहे ना. गोष्ट आहे, आपल्यासाठी अभिमान आहे. तर माझं काम करा ना भाऊ, मग त्यांना सांगा ते आपलं फुलंब्री मतदारसंघ आहे ना, ते राजस्थानला जोडून घ्या, मग काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. काही सांगतो काय यार. कसं बोलू भाऊ इथं? अरे भाऊ लोक सांगत भाऊ, लोक पब्लिक परेशान आहे भाऊ. शहरात गुन्हेगारी वाढू लागली. आणि माझं एकच म्हणणं भाऊ, ऐका ना, अगर हरिभाऊ तुम्ही शिंदे साहेबाला माझं तेव्हा शब्द फडणवीस साहेब शिंदे साहेबांना सांगा, त्यांचा प्रोटोकॉल मोठा म्हणून त्यांना सांगा ना, महिन्यातून एकदा या बाबा. ते 8 दिवसाला इथं असल्यावर कसं होईल भाऊ? अरे पण चांगली गोष्ट आहे ना, आपला माणूस आहे ना यार, आपल्या माणसाबद्दल असं बोलायचं का भाऊ? तर मग माझं एकच इच्छा, मग माझं एकच काम आहे ना, मग त्यांनी काम करावं तिथं, ते राज्यपालचा राजीनामा द्यावा, संभाजीनगरची काम करावं त्यांनी, पुन्हा आमदार व्हावं भाऊ, आम्ही निवडून देऊ त्यांना. एक विषय का ना भाऊ, आपला अभिमान आहे ना यार. आपला माणूस राजस्थानचा राज्यपाल आहे, आपला अभिमान नाही का? मग राजस्थानला राहणार म्हणा, इथंच काय मग इथं. नाही पण ठीक आहे, चांगली गोष्ट ना. आपल्याकडे येतात राजस्थान, इथं असून आपल्याकडे येतात, किती महत्वाची भाऊ. रोज इथं राहायचं का मग आम्हाला ताण द्यायला? बघा भाऊ, माझं एकच इच्छा सांगेल मी, माझी एकच इच्छा भाऊ. अगर समजा ऐका ना, तुम्ही शब्द देत असाल मला की बाबा हरिभाऊ बागडे 2-4 दिवसाला संभाजीनगर येणार नाही तर आम्ही मतदान करू भाऊ तुम्हाला, तर आम्ही ऐका ना, आम्हाला पर्याय भरपूर आहे बस. पण मी कसं सांगू शकतो त्यांना? पण तुम्ही एक लक्षात घ्या, आपल्यासाठी तर आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. अरे भाई इथं ते भाऊ प्रोटोकॉल लय मोठा आहे भाऊ. इतके पोलिसांना इथं स्वच्छता करून नाही, पोलिसांची लय आले भाऊ. माझं एकच म्हणणे भाऊ, एक काम करा भाऊ, मी त्यांना यासाठी फोन करत नाही भाऊ, ते मला राजस्थानला अटक करून त्यांचे लय मोठा प्रोटोकॉल असतो. हो, माझी एक नम्र विनंती भाऊ तुम्हाला, प्लीज भाऊ. अगर नाना येत नसेल तर इथं आम्ही भाऊ, मी फेजूवर तर सांगणार आहे भाऊ, नाना अगर इथं रोज येतील तर आम्ही भाजपला आणि शिवसेनेला, मग तुमच्या शिंदे गटाला आम्ही मतदान करणार नाही. शिंदे गटाचा काय संबंध आला? मग तुम्ही सांगा ना भाऊ, तू युती ना भाऊ तुमची. युती असेल म्हणजे काय, म्हणजे आमच्या शिंदे गटाचा मतदान न करण्याचा काय संबंध आला? तेच भाऊ, तेच नाही भाऊ, आम्ही अगर युती आधी आम्ही मतदान नाही करणार. मग तो शब्द द्या मला. शिंदे साहेब यार सर्वसामान्य माणसाचा नेता आहे. ठीक आहे ना, पण हरिभाऊ नेता आहे बघा. नानाचं कंटिन्यू नाही भाऊ, नाही आम्हाला लय ताण होतं भाऊ इथं बरं का. नाही ठीक आहे, नानाला बोलतो मी या विषयावर, पण एवढ्या मोठ्या माणसाला असं बोलता येणार नाही आपल्याला. अरे भाऊ कुठे, ठीक आहे ठीक आहे, मी गुड फेथ मध्ये बोलून त्यांच्याशी ताण पडतो. प्रत्येक कामाला इथं भाऊ वाढदिवसाला इथं, वाढदिवस इथं, घर भरलेलं इथं, एखाद्या नेत्याचं वाढदिवसाला इथं साधं करत काय आपण मग तिथं संधी भेटली तर बोलून मी रमेश. मला नाही माहिती भाऊ, मला नाही माहिती भाऊ. तुम्ही नाही भाऊ, नाही तर नाही करणार भाऊ. आम्ही नाना अगर येत असले तर बार आम्ही तुम्हाला मतदान नाही करणार. नाही रे बाबा, असं नाही भाऊ. ठीक आहे भाऊ, बस माझी एवढी इच्छा आहे बस तुमच्याकडे मांडली, आणि ते तुम्ही आमदार म्हणून मांडली नाही. आम्ही बोलेल मी साहेबाला बोललो, सगळ्याला बोललो भाऊ इथं. शिंदे साहेबांना नाराजी दाखवायचं काही कारण नाही. शिंदे साहेबांचा काय संबंध आला या गोष्टी? मग सांगा युती भाऊ तुमची. मी बोलेन, मी नानाशी बोलेन. नानाची मला ते मुलगा मानतात.
मुलगा मानताना भाऊ तर सांगा मग म्हणा बापासारखंच म्हणा, मोठं देशात नाव आहे राजस्थानमध्ये आपलं होतंय ना आपली शाखा. ओके ओके ओके. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.